मित्रांनो, स्वागत आहे आज माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग आपला असणार आहे घनसोली आणि कोपरखाण्याचे गणपती बघायचे. चला तुम्हाला दाखवत आता म्हणून सुद्धा आज चेतन आणि आर्यन आहे. आपण आलो आता पहिल्या मंडळामध्ये, म्हणजेच की घनसोलीचा सम्राट. चला आपण बघू मग गणपती. आपण आता आपल्या मंडळात आलोय, म्हणजे घनसोली चिंतामणी. मित्रांनो, आपण आलो आर्यनच्या राजावरच्या इथे, म्हणजेच की कोपरखाण्यामध्ये. आपण जातो ते एक दंत मंडळामध्ये. ही खूप छोटी गल्ली आहे, पण गणपती खूप मोठा आहे. चला आपण बघूया. आता आलो आपण कोपरखाण्याच्या इच्छापूर्ती, म्हणजेच बाप्पा फुलांचा. आपण आता बघतोय कोपरखाण्याचा गजरू. हा गणपती 25 फूट जागेवरती बनलाय. डेकोरेशन याचं खूप मस्त बनलंय. एसी पण लावले इथे. खूप मस्त मंदिर बांधले इथे. वैष्णवी देवीचं मंदिर बांधले इथे. वाव, अशी सुंदर अशी मूर्ती त्यामुळे. बघतोय कोपरखाना शिव ललकार. ही मूर्ती 25 फूट आहे. एकदम बघतो आता कोपरखाण्याचा महाराजा, त्यांच्याकडे मेळा पण इथे लावलाय मस्त एकदम. आतमध्ये जाऊया, पाऊस पडतो. ज्यानं गंगा पृथ्वीवर आणली आणि आता पुनश्च तपश्चर्या करतोय. नारायण नारायण, विचारायलाच हवं भगीरथाचं तुला तपश्चर्येचं प्रयोजन काय? भगीरथा, काय मागायचंय तुम्हाला पुन्हा प्रभूकडे? प्रणाम मुनिवर्य.
मी प्रभूकडे काही मागण्यासाठी नव्हे तर परमेश्वराला धरणीवर आणलेली गंगा पुनश्च स्वर्गलोकी नेण्याची विनंती करायला तपश्चर्येला बसलो. नारायण नारायण ही कसली रे मागणी? साक्षात गंगेला तू जर परत भविष्यामध्ये स्वर्गात पाठवलं तर हाहाकार उडेल. कल्पना आहे का तुला? नारायण नारायण. होय मुनिवर, मी या विषयापासून अनभिज्ञ आहे. जी गंगा मी माझ्या पितरांच्या मुक्तीसाठी पृथ्वीवर आणली त्या गंगेची काय दुरवस्था झाली आहे ती तुम्ही तुमच्याच डोळ्यानं पाहिली. अहो, गंगेचीच नाही तर जगभरातल्या नद्यांची हीच अवस्था आहे. पाण्यापासून वीज निर्मिती, कालव्याद्वारे पाणी पुरवठा करून मुबलक अन्नधान्याचं उत्पादन, पूर नियंत्रण यासाठी प्रयत्न करण्याऐवजी या मानवानं जलप्रदूषण करण्याचा जणू संकल्प. मित्रांनो, जातो आपण बाळगोपाल मी जातोय आता. ही पण गल्ली खूप छोटी आहे. एवढं तर ओला करू डायरेक्ट विजय संपला. मित्रांनो, शिवशंभो मित्र मंडळ आपली महाराजांची मूर्ती इथे. ज्योतिबाच्या नावाने चांग बनत. आपण जातो आता कोपरगाण्याच्या चकुला. देवळाच्या माग आयतळ मोठी गणाची पाण्यात देन बांध तिथे देवळ हॅलो मित्रांनो, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. चलो बाय बाय.